नाकातून शिंका येतात, नाकातून पाणी वाहतंय, अशा पद्धतीची जर अशी लक्षणं असतील तर ती गोवरची लक्षणं असतात. तर आपण सरकारी दवाखान्यात जायचं, डॉक्टरांना दाखवायचं आणि औषध उपचार घ्यायचे. कळलं? त्याचबरोबर जे आपण आता एखादं जर गोवरच्या संदर्भात जर सांगायचं जर झालं तर जे आपण रुमाल आजार आहे. रुबेला जो आहे तो रुबेला व्हायरस पासून होतो आणि मिजल जो आहे तो मिजल व्हायरस पासून होतो. या रोगाचा प्रचार आणि प्रसार कसा होतो माहिती आहे का? प्रसार कसा होतो? आपण बोलताना बाहेर पडलेल्या थुंकीतून किंवा हवेद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला. त्यासाठी आपल्याला सांगितलं जातं ना की आपण रुमाल वापरला पाहिजे, बोलताना ठराविक अंतर ठेवलं पाहिजे, शिंकताना आणि खोकताना तोंडाला रुमाल लावला पाहिजे. त्याचे जे व्हायरस आहेत ते हवेद्वारे पसरतात. लक्षात आलं? त्यासाठी प्रत्येकाने रुमाल वापरायचा आहे आणि खोकताना आणि शिंकताना त्याला लावायचं आहे. डायरेक्ट दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडासमोर आपल्याला खोकायचं किंवा शिंकायचं. सर्व शिक्षक स्टाफ त्यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल आम्ही सर्व स्टाफ त्यांचे आभार मानतो.